नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला थोडासा पाऊस पडलेला आहे. ही माझी शाळा. आता आपण तुला हे तू पेंटर नाही का प्रभाकर त्याचा कॉन्टॅक्ट आहे तुला आला असता तर बरं झालं असतं. आपण शाळेतच होतो. हे आमच्या गावातलं मूर गावातलं काळेश्वराचं मंदिर. एकदम साक्षात महादेव राहतात इथे. स्वयंभू मंदिर आहे. आज माजी विद्यार्थी संघ श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही काळेश्वराला भेट दिली आहे. नमस्कार केलेला आहे, गारणं घातलेलं आहे की अशीच यथाशक्ती यथाभक्ती आम्हाला जे पण आमच्या शाळेसाठी करता येईल ते आम्ही इथून पुढे करत राहणार आणि आमची संघटना मजबूत बळकट व्हावी. येस. श्री काळेश्वर मंदिर हे आमच्या गावातलं स्वयंभू मंदिर आहे. आम्ही येतोय ते सांगायला लवकर ये. मी श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघामार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि त्या स्थानिक लोकांना सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी मिळून हा डिजिटल बोर्डचा आपला उद्घाटन करा. आता या डिजिटल बोर्डचं इनॉग्रेशन झालेलं आहे आणि आम्ही आता सगळे शिक्षक आणि माझे विद्यार्थी संघाचे काही लोक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मिळून 10वीच्या पासआउट विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करणार आहोत आणि इतर इयत्ता 5वीच्या नवीन ॲडमिशनच्या मुलांचं सुद्धा कौतुक करणार आहोत आणि सुरू झालेलं आहे. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात. करीते प्रेम भावे आपुले करीते. मूर पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मूर संचलित श्री काळेश्वर विद्यालय मूर येथे आज अनेकविध अशा उद्देशाने आपण एक सुंदरसा असा छोटासा शाळेच्या पहिल्या दिवशी सुनियोजित असा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आपल्या विद्यालयातर्फे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्रजी नारकर यांचं आपल्या विद्यालयातील सन्माननीय श्री ठाकरे सर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. ही आनंदाची भेट सर्व विद्यार्थ्यांनी स्वीकारली. भक्ती पडवळ विद्यार्थ्यांनी पुढे येऊन वह्या स्वीकारायच्या आहेत. कठोर परिश्रम करून आणि जिद्दीच्या जोरावर शालांत परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवणार म्हणजे 3 विद्यार्थिनी. एक नजत असलम काझी 97.20%. त्यानंतर निकट असलम काझी 93.40%. भक्ती प्रदीप गोसावी 86%. तिन्ही विद्यार्थिनींचं आपल्या विद्यालयातर्फे अभिनंदन. आणि सरांना मी विनंती करते की त्यांनी
पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांनी एक छोटीशी भेट विद्यार्थ्यांसाठी आणली, ती भेट देऊन त्यांचा गुणगौरव करावा. नजर काजीला विनंती करते की तिने आपलं मनोगत इथे येऊन आज इथे उभी आहे कृतज्ञतेने. यशाचा हा मान मिळाला तुमच्या प्रार्थनेने. हे यश माझे एकट्याचे नाही, यात कष्ट आहेत आई बाबांचे आणि गुरुजनांचेही. दिलाय तसा आनंद तुम्ही सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न करा. हे खूप सगळे म्हणजे माझे विद्यार्थी असतील, गावातले असतील, पंचक्रोशी असेल, हे सगळे आता खूप खुश आहेत की एवढं चांगलं यश मिळालं म्हणून. महाराष्ट्र टाइम्सला तिची मुलाखत आलेली आहे. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण सर्वांनी सुद्धा या दृष्टीने प्रयत्न करावेत. की आपल्या दोन्ही शाळेमधील जी मुलं 95 अबाव जर आले असते, कितीही होते कधी, तर या वर्षापासून 95% जे अभाव आहेत, तर माजी विद्यार्थी संघामार्फत आपण त्यांना 10,000 रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. मी शुभांगी मनोहर कोलते, नेहा नारकर म्हणून पटकन कोणी ओळखणार नाही, शुभा बोलते. तर सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझे सगळे बालमित्र, मी फार काही बोलणार नाही आहे, कारण मग अशी नगमा म्हणली तसंच की आम्ही पण विद्यार्थी म्हणून असे खुर्च्या नव्हत्याच, तुम्ही फारच सुदैवी आहात. आम्ही मांडी घालून बसायचो होतो, पायात मुंग्या यायच्या, एक पायावर मग दुसरा पाय, असं करून करून आम्ही कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. तर मला फक्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि डिजिटल बोर्डची जी संकल्पना आहे ती एवढ्यासाठीच आहे की तुम्ही स्मार्ट व्हावं. की जर का विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं असेल कोणत्याही पद्धतीचं, शैक्षणिक असू दे, करिअर वाईज असू दे, काही असेल, तर तुम्ही पर्सनली आमच्याशी कधीही संपर्क साधू शकता. आपले सर्व शिक्षक वृंद आहेत, मुख्याध्यापक सर आहेत, त्यांच्याकडे आमचे नंबर असतील, तुम्ही घ्या, आमच्याशी संपर्क साधा. मी सगळ्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना विनंती करेन की आपल्यातलेच माजी विद्यार्थी खूप सक्षम आहेत. आपल्या शाळेला सतत सगळ्या इन अ फिजिकल वे, इन अ टेक्निकल वे, वी कॅन हेल्प यू गाईज ऑल. सो वी आर रेडी टू हेल्प यू. तर तुम्ही आमची मदत घ्या. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला इथल्या समस्या समजणार नाही. सो फक्त मीन्स आवर स्कूल मेड अस क्वाईट स्ट्रॉंग, इनफ स्ट्रॉंग वी आर, सो वी कॅन हेल्प यू आउट. सो वी आर रिअली वॉन्ट टू हेल्प यू गाईज. तर मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि भाग्यवान समजते ह्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे. मी माझ्या कार्यात, माझ्या कार्यक्षेत्रात खूप उत्तम काम करते. सो थँक्यू सो मच यू ऑल. थँक्यू. जे 95 किंवा 95 जास्त जी मुलं येतील त्यांना 10,000चं बक्षीस, माझी विद्यार्थी भले किती होते सगळे आले तरी 10,000चं बक्षीस द्यायचं हे आमच्या मानस आहे आणि तो देऊ आम्ही. आणि भले आम्ही देणार नाही, माझी विद्यार्थी जे ह्या शाळेतून शिकून गेले त्यांच्याकडनं आम्ही त्यांना सांगू तुमच्या विनंती आणि सगळं करू. माजी विद्यार्थी संघाचा प्रयत्न आहे डिजिटल बोर्ड, ज्याला आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड किंवा स्मार्ट बोर्ड असं म्हणतो, तो आपल्या शिक्षणामध्ये अधिक उत्तमरित्या विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावा. त्यासाठी माजी विद्यार्थी संघाकडून आपणाला हा डिजिटल बोर्ड शिक्षणासाठी दिलेला आहे. असा हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आणि डिजिटल बोर्डचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे आणि आता सगळे विद्यार्थी पण खूप खुश आहेत. तर ही आहे माझी शाळा, माझी शाळा, सुंदर शाळा. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. थँक्यू.